वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात, शिंदेंची टीका. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आज दोन्ही पक्षांचं पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार. बालगंधर्व रंगमंदिरात पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा तर बालेवाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन. आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, सहन करायला शिका. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस. संस्कार कधीच विसरू नका, कार्यकर्त्यांना आवाहन. भाजपला सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार. शरद पवारांचे नेते प्रशांत जगताप यांचं मोठं वक्तव्य. त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, जगताप यांचं वक्तव्य. नारायण राणेंच्या फेसबुक पोस्टवरून धमकी. बरं वाईट झाल्यास राणे जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी माझ्या रक्षणाची योग्य काळजी घ्यावी. मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद. मोदी सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडण्याची शक्यता. मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणावर फास्ट ट्रेनचा वेग मंदावला. दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेनं लोकलचा वेग कमी केल्याचं चित्र. 4 जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेची खबरदारी. उद्योजक संतोष लड्ड्यांच्या घरातील चोरीला गेलेली 30 किलो चांदी सापडली. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून बंद कारमधून चांदी जप्त. आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीनं दिलेल्या जबाबानंतर कारवाई. मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार. शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय. तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधींचा सवाल.